दिवाळी हा मंगलमय सण आहे, पण दिवाळीनंतर लगेच सुरू होते लगीनघाई. पण हे शुभ कार्य करण्यासाठी मंगल कार्यालय उपलब्ध हवं ना. या दिवसात सगळ्याच गोष्टींचे भाव वधारतात. मग मंगल कार्यालयाचं काय घेऊन बसता? आणि त्यात मंगल कार्यालयाचं नावच जर उद्धट मंगल कार्यालय असेल तर बोलायलाच नको. चला तर मग बघूया हे मंगल कार्यालय मिळवण्यासाठी क्षितिजोग आणि वैभव मांगले काय गोंधळ घालतायत. हॅलो, हा काय? नाही 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 नाही, शक्य नाही. 9:40चा मुहूर्त, 23 मार्च उद्धटांचे मंगल कार्यालय. शक्य नाही, शक्य नाही. अहो नाही, बुकिंग झालेलं आहे ऑलरेडी. नाही, आता घरी येऊन सांगू का नाही म्हणून? हॅलो हॅलो हॅलो, आवाज ऐकू येत नाही. हॅलो, काय कटकट आहे. नमस्कार, उद्धट मंगल कार्यालय कुठे आहे? बाहेर 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 आधी आधी बाहेर वाचा काय लिहिलंय वर. अगं बाई, उद्धट मंगल कार्यालय. माझा काय पैसा वाया चाललाय म्हणून बोर्ड बनवून घेतलाय का? बरं, काय काम काढलंय? माझं वॉशिंग मशीन बिघडलंय, मिक्सरही चालत नाही आणि घरात पाणी तुंबलंय. थांबा, पिशवी घेऊन येतो. मूर्खासारखा प्रश्न विचारू नका. मूर्खासारखे प्रश्न तुम्ही मला विचारताय. आता मंगल कार्यालयात आले तर कशासाठी आले असणार? मला लग्न करायचंय. थोडक्यासाठी कशाला लग्न करताय? नाही, अर्धी लाकडे गेली तुमची मशनात. मला 2 मुली आहेत लग्नाच्या. मग या वयात तुम्हाला लग्न करायचा आचरटपणा सुचलाय? अहो, मला माझ्या मुलीचं लग्न करायचंय हो. अच्छा अच्छा, त्यासाठी हवंय हे उद्धट मंगल कार्यालय. हवंय म्हणून मिळत असतं उद्धटांचं मंगल कार्यालय. त्यासाठी काही अटी आहेत, नियम आहेत, त्या पाळाव्या लागतात. तरच मिळतंय उद्धटांचं मंगल कार्यालय. कळलं की नाही? बुकिंग केलंय? हो, माझं मिस्टर येऊन बुकिंग करून गेलेत. मी फक्त ऍडव्हान्स द्यायला आले. नुसतं ऍडव्हान्स भरून चालत नाही. काही अटी आहेत, नियम आहेत, त्या पाळाव्या लागतात. परवाचीच गोष्ट सांगतो तुम्हाला. इथे लग्न लागत होतं, आमची अट मोडली, सगळ्यांना बाहेर काढले, गटारावर लग्न लावला. एका बाजूला वर उभा, दुसऱ्या बाजूला वधू उभी. अगं बाई, भटजी कुठे गटारात? नाही नाही, पाठ टाकला होता, त्याच्यावर उभा होता भटजी. अहो, पण अशी काय अट मोडली त्यांनी? तुम्हाला सांगतो, आमच्या इथे मंगल अष्टक ही सुरातच म्हटली गेली पाहिजेत अशी आमची अट आहे. त्यासाठी आम्ही सारेगमप मधनं इलिमिनेट झालेले कंटेस्टंट बोलवतो. अरे वा, कॉलबॅक शिवाय त्यांना काय कामं असतात? असं असताना सुद्धा त्या मंडळातली एक थिरडी उठली आणि मंगल अष्टक गाऊ लागली. गंगा सिंधू सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा. तुम्हाला सांगतो, त्या नर्मदेवर थिरडी एवढ्या जोरात खोकली, तिच्या तोंडातली कवळी उडाली. ती भटजीच्या टकलावर आपटली आणि तामानात पडली. अहो, पण असं काय करता? घरातल्या थोड्या मोठ्यांना हौस असते मंगलाष्टका म्हणायची. हौस मोसळी घरी भागवायची. 4 चौघात येऊन लोकांना त्रास नाही द्यायचा. कळलं की नाही? अटी म्हणजे अटी. दुसरी गोष्ट, तुम्ही वरातीत नाचणार असाल. अगं बाई, आमच्या घरात नाचण्याचं कोण कौतुक. तुम्हाला सांगते, माझा मामा आहे ना, जरा गाणं वाजलं की नाचायला लागतो. हे जरा धरा, मी दाखवते. असा धतारा 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 धतारा. आणि माझी मावशी आहे ना, अशी नागणीसारखी डोलते. छान ना? झालं? घ्या. असे अश्लील हावभाव करायचे नाहीत नाचताना. ते पतंग उडवणे, नाग डोलवणे, असली अश्लील नृत्य करायचे नाही. साधं सोपं सरळ नाचायचं. दाखवू कसं ते? हे बघा, असं कळलं? त्यानंतर व्हिडिओ शूटिंग करणार असाल. व्हिडिओ शूटिंग हो, म्हणजे काय? तुमचा तो कॅमेरावाला असतो, तो अख्ख्या मांडवात नाही फिरत असतो असा कॅमेरा घेऊन. बरोबर आहे? याचं शूटिंग कर, त्याचं शूटिंग कर. त्याच्यावरती असं हॅलोजन लावलेला असतो प्रखर प्रकाशाचा. त्याला आमच्या भटजीच्या जवळ येऊ द्यायचा नाही. का? आमचा भटजी उघडा असतो, त्याला चटके बसतात. त्यानंतर लग्न लागल्यानंतर तुमचे ते वधूवर असतात, ते वरती स्टेजवर येतात. बरोबर आहे? ते खुर्चीत बसतात. त्यांच्या हातामध्ये तुम्ही कोल्ड्रिंकची बाटली देता, 2 स्ट्रॉ देतात आणि दोघे चुपतात ते स्ट्रॉ असे एकमेकांना असे डोळे करून पितात की नाही? हो, किती गोड दिसतं ते दृश्य. अत्यंत दरिद्री आणि घाणेरडे दिसतं ते दृश्य. दोघांच्या हातामध्ये 2 कोल्ड्रिंकच्या बाटल्या द्यायच्या आणि म्हणा ढोसा काय ढोसायची ती कोल्ड्रिंक. अहो, पण बरं, आता संपल्या का अटी? संपलं नाही. त्यानंतर मंडपाची सजावट आमच्याकडे असेल. बरं, मला ना अशी ऑर्किड्सची फुलं हवी आहेत सगळीकडे. म्हणजे मिळणार नाहीत. फक्त झेंडूची फुले मिळतील, ती सुद्धा खोटी. खोटी? अहो, निर्माल्याचा केवढा मोठा प्रश्न आहे. पर्यावरण पर्यावरण सांभाळा ते. कळलं? प्लास्टिकची फुले मिळतील. त्यानंतर तिरडी, बांबू, मडके तयार असेल. हो, लग्न कार्य आहे ना? नाही, त्याचं काय असतं माहितीये ना, आता वधूवराकडली मंडळी येतात तेव्हा
किमान 2-4 म्हातारी माणसं असतातच. काय होतं, इकडे मंगलाष्टका सुरू होते आणि तिकडे एखादी थिरडी जीव सोडते. अशा वेळी धावपळ कुठे करणार, म्हणून तिरडी बांबू मडका मी तयारच ठेवतो. बरं आता झाल्या का अटी? नाही, सगळ्यात महत्वाचं म्हणजे भोजन व्यवस्था. हा बरं झालं. मला काय हवंय माहिती ना, असं वेगळे वेगळे काउंटर्स हवेत. म्हणजे एकीकडे सलाड, एकीकडे पंजाबी, एकीकडे चायनीज, एकीकडे डेझर्ट आणि मग एकीकडे मिळणार नाही. का? फक्त मराठी जेवण मिळेल, ते सुद्धा पंक्तीत वाढले जाईल, बुफे मिळणार नाही. अहो काय करता बुफे मध्ये, त्या भिकाऱ्यासारखे ताटे घेऊन फिरता इकडे तिकडे, ते बरं दिसतं का ते? अरे एवढं अन्न वाया घालवता तुम्ही, अख्खी मुंबई जेवेल त्या वाया गेलेल्या जेवणामध्ये. आता आमचं ताट कसं होतं तुम्हाला सांगतो. एका बाजूला मीठ, लिंबू, लोणचे, पापड, तो सुद्धा तळलेला नाही भाजलेला, मसाले भात, 2 पुऱ्या, जिलेबीची 2 कढी, पिवळी बटाट्याची भाजी, आळूचे फतफते, मठ्ठा, बस. अहो किती बोर जेवण आहे. काय बोर जेवण आहे, अत्यंत चांगलं जेवण आहे. आणि ताटात काय टाकलं तर मुस्काट फोडून एकेकाचं. आणि जास्ती काही मागायचं नाही, उगाच बोंबलायचं नाही. मठ्ठा आणा, मसाले भात आणा, जिलेबी आणा, अजिबात चालणार नाही. ताटात जे पडेल ते निमूटपणे गिळायचं आणि मोकळा व्हायचा. आणि त्या वाढणाऱ्या बाईकडे डोळे वाटून बघायचं नाही, कळलं? संपल्या तुमच्या अटी? आता संपल्या. तुमचं मंगल कार्यालय तुम्ही तुमच्याकडेच ठेवा. मी माझ्या मुलीचे लग्न ना रस्त्यावर लावीन, पण तुमच्या मंगल कार्यालयात लावायची नाही, सांगून ठेवते. नाही ऐका हो, अहो नाही ऐका हो, गेल्या. हॅलो, अगो 9:40 मुहूर्त हवा होता ना तुला. 23 मार्च उद्धट मंगल कार्यालय मिळाला. एका बाईचे होते बुकिंग, तिला दिले घालव. आता ऍडव्हान्स भरून येतोच आहे घरी मी. बंड्याचं लग्न आपल्या उद्धट मंगल कार्यालयातच होणार. मनासारखी पत्नी मिळणं, मनासारखं सासर मिळणं, अहो तसंच मनासारखं मंगल कार्यालय मिळणं सुद्धा किती कठीण असतं, बघितलं ना? अहो मनासारखं काही मिळणं तसं कठीणच. दिवाळीत आपल्याला किती भेटवस्तू मिळतात, पण त्यात मनासारख्या किती असतात कोण जाणे. दिवाळीत भाऊ बहिणीला, पती पत्नीला, मोठे लहानांना अनेक भेटवस्तू देतात. अहो तसंच तुमचं आणि आमचं नातंही घनिष्ठ आहे.